निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि सर्वच पक्षांकडून तयारीची लगबग सुरू झाली। त्यातच महायुतीनेही महाराष्ट्रभर मेळाव्यांचं आयोजन केलंय। मात्र या मेळाव्यात निवडणुकीच्या तयारीपेक्षा रुसवे फुगवेच दिसून आले आणि त्यामुळे भाजपच्या मिशन 48 समोर नाराज नेत्यांचं मोठं आव्हान उभं ठाकलंय। पाहूयात याबाबतचा आमचा हा सविस्तर रिपोर्ट। महायुतीत खडाखडी, महायुतीच्या मेळाव्यांमध्ये स्टेजवरच नाराजी नाट्य। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन 48+ नारा दिलाय। यासाठी राज्यभरात मेळाव्यांचंही आयोजन करण्यात आलंय। पण हे मेळावे गाजले ते नाराजी नाट्य, धुसफूस आणि वर्चस्ववादामुळे। बीडच्या मेळाव्यात याची पहिली ठिणगी पडली। खासदार प्रीतम मुंडे भलत्याच आक्रमक मूडमध्ये दिसल्या। कारण होतं बॅनरवरून गायब झालेला गोपीनाथ मुंडेंचा फोटो। हे करणारे कोणी असतील, मी यापूर्वी कधीही या प्रकारच्या कुठल्याही विषयावर बोलले नव्हते, पण हे करणारे कुठलेही पक्ष असतील, मग तो अगदी भारतीय जनता पार्टी जरी असेल तरी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये खरं तर महाराष्ट्रात कुठे हे झालं नाही पाहिजे, परंतु किमान बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचे प्रकार झाले तर त्याचंही आम्ही स्वागत करणार नाही। खासदार कैसा हो, प्रीतमताई जैसा हो का? हा, मग काय आता, नाही तर फायदा काय या महायुतीच्या बैठकीचा? त्याच बरोबरीने सर्व मित्र पक्ष आहेत, तर त्यांनी तर माझंच नाव डिक्लेअर करून टाकलंय, म्हणून मित्र पक्षांचा सन्मान करणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे। त्या दोन्ही गोष्टींचा मला विचार करणं भाग आहे। तुम्ही म्हणत असाल मी उमेदवार, तर मी उमेदवार म्हणलाच आहे तर ऑलरेडी, त्यामुळे बदल होऊ शकत नाही त्याच्यामध्ये, आणि ते सगळं ऑन एअर गेलेलं आहे। तिकडे जळगावच्या मेळाव्यात गुलाबराव पाटलांनी भाजपचे कान टोचले। आमच्याच बंडामुळे भाजप सत्तेत आल्याचा दावा गुलाबरावांनी केलाय। शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपच्या गिरीश महाजनांमध्ये भर स्टेजवरच जुगलबंदी रंगली आहे। तुम्ही म्हणता सत्तेमध्ये आले, हे मंगेश दादाने गिरीश बोला विचारा कसे आले सत्तेत, कसे आले? आमच्या पोरांना गद्दार, आमच्या आईला गद्दार, आमच्या बायकोला गद्दार, आमच्या कॉमेंट चेक करा तुम्ही त्यावेळेच्या काय काय नाही ऐकलं आम्ही। भाजपवाल्यांना डायरेक्ट सत्तामध्ये घेतलं ना आम्ही। हे म्हणतात तुम्हाला आम्ही सत्तेत घेतलं, पण तुम्हाला आम्ही सत्तेत घेतलं। आम्ही 40 गाडी पलटी केली नसतं तर काय झालं असतं? तुम्ही तयार होते राष्ट्रवादी राम मंदिराकरता सगळ्यांनी उत्सव करावा म्हणून राजूबाबा सांगत होते, मामा आम्ही बी झेंडे वाटतोय, प्रत्येक घरी तिरंगी वाटतोय। रामाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्याला करायची, राम सगळ्यांचा आहे। मागे कमिटीचं इलेक्शन आलं, मी भाजप सेनेचे सगळे युतीचे उमेदवार घेतले। उमेदवारांना सुद्धा मी त्या काळामध्ये सुरू केलं। सगळ्यांनी मला सांगितलं की मी येतोय, मी तयारी केली, मेळावे झाले। अचानक त्यांना काय झालं की डायरेक्ट कोलबल उचलली, कार्यक्रम बोलायला लागले। तिकडे अमरावतीतल्या बैठकीला बच्चू कडूंनी दांडी मारली। काही काळ वाट पाहू, पण निर्णय न झाल्यास थेट गेम करू असा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय। आम्ही सोबत राहू, पण आमचे काही मागणी आहे, आमचे काही पण आहे, कार्यकर्ते काही नाराजी आहे, आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये। या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी। कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करणार याबाबत स्पष्ट सांगावं, तर आम्ही समोर बैठकीला येऊ, नाही तर नाही येणार। बच्चू कडू हे कुठेही गेले नाहीत। बच्चू कडूंचा एक स्वभाव आहे, मी गेल्या आठवड्यात ते म्हटलं, एका अर्थाने त्यांना जे हवं होतं ते करतात। आज त्यांना असं वाटलं असेल की मेळाव्याला जाऊ नये, पण ते या सगळ्या महायुतीमधून कुठेही गेलेले नाहीत। अमरावतीतल्या याच मेळाव्यात शिंदे गटाचा सूर नवनीत राणांविरोधात पाहायला मिळाला। अभिजित अडसूळ यांनी थेट अमरावती लोकसभेच्या जागेवर दावा ठोकलाय। या ठिकाणी असलेल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला अतिशय घाणेरडी वागणूक या ठिकाणच्या जे सध्याचे नेते समजतात त्यांच्याकडून अतिशय वाईट वागणूक त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं वातावरण हे त्यांच्या विरोधात आहे। संपूर्ण वातावरणावरून आपल्याला कळेल की सगळ्या पक्षांमध्ये विरोध या ठिकाणी आताच्या खासदारांना आहे। तिकडे यवतमाळ लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाच्या भावना गवळींनी पुन्हा एकदा दावा ठोकलाय। यवतमाळमध्ये शिंदे गटाचेच संजय राठोड लढतील अशी चर्चा आहे। राठोड आणि भावना गवळींमधला सुप्त संघर्ष महाराष्ट्राला परिचित आहे। तेरी झांसी नहीं दूंगी।
शंका नाही मुझे, मला काही शंका नाही, माझ्या मनात काही किंतु परंतु नाही. आणि संजय भाऊ, तुम्ही जर लोकसभा घेतली तर विधानसभा तुमची मी घेणार. सांगलीतल्या महायुतीच्या मेळाव्यात सदाभाऊ खोतांची खतखत बाहेर पडली आहे. लग्न ठरल्यावरच बँडवाल्यांची आठवण झाली का, अशा शब्दात सदाभाऊंनी भाजपला फटकारलंय. मुंबईच्या मीटिंग मध्ये मी परवा म्हणलो, आम्हाला म्हणले आता तुम्ही कामाला लागा, कार्यक्रम राबवा, योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवा. मग मी विचारलं, तुम्ही आम्हाला नेमकं समजलंय काय का? म्हणलं भेंडवाला समजलंय का की आता लग्नाचा सीझन आलाय, आता ताशा कुठं आहे बघा, पिपाणी कुठं आहे बघा, ढोल कुठं आहे बघा, म्हणजे आम्हाला वाजवायला बोलवत आहे का? नेमकं आम्हाला बोलवत आहे कशात? तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे. नुसतं गोडगोड नाही, कायमचंच, म्हणजे लोकसभेनंतरचं बघू, पण लोकसभेपर्यंत एकदम करेक्ट राहावं लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अजून व्हायचंय. त्याआधीच जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला धक्का बसलाय. काँग्रेसच्या देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्य उचललंय. इकडे महायुतीतही भर स्टेजवरच वादांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा कस लागणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.